Hello all. So welcome back to my alphabet series. Today's letter is dh and we are making the super soft dhokla. So let's get started. I always thought babies and puppies were the cutest soft things in the world until this dhokla came out of the steamer. For this recipe I am using only three main ingredients: chana dal, rice and eno. The rest are basic pantry ingredients like salt, turmeric and oil that are usually available in every home. सो डाळ आणि तांदूळचा रेशो मी घेतलाय 1:1. दॅट इज एक कप किंवा वाटी, तुम्ही जे पण काही घ्याल त्यात एक वाटी चणा डाळ तर एक वाटी तांदूळ. आणि तांदूळ आपण जितका बजेट फ्रेंडली म्हणजे थोडा स्वस्तवाला घेऊ तो तितका चांगला राहील. तर सगळ्यात पहिले आपण हे 3 ते 4 तासासाठी भिजवून ठेवूया. आणि हे मिनिमम 4 तास भिजवल्यानंतर काय होतं, ग्राइंडिंग इझी होतं आणि या स्टेपमुळे टेक्स्चर पण परफेक्ट येतो. सो मिनिमम आपण 4 तास भिजवून ठेवूया. मेक अ स्मूथ अँड फाईन बॅटर सो दॅट जितकं बारीक दळलं जाईल ढोकळा तितकाच सॉफ्ट होईल. सो एकदम बारीक मिक्सरमधून काढल्यावर आपण यात थोडीशी हळद टाकणार आहोत आणि तेल. हळदीने थोडा पिवळा कलर येतो आणि तेल टाकल्यामुळे एकदम मऊ मऊ ढोकळा होतो. सो फर्मेंटेशनच्या आधी आपण हे करून घ्यायचं ही प्रोसिजर आणि छान मिक्स करून याला फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचं रात्रभर. इफ द वेदर इज कोल्ड, फर्मेंट द बॅटर फॉर अराउंड 12 hours. आणि समजा गरमी असेल तर 7 ते 8 तास पुष्कळ झालेत. फर्मेंटेशन झाल्यावर याचं टेक्स्चर असं येईल, एकदम मस्त फ्लफी फ्लफी फुगलेलं राहील, ऑलमोस्ट डबल झालेलं राहील. सो आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात. सो आता याच्यात चवीनुसार मीठ टाकलं आहे मी. चवीनुसार म्हणजे 1 ते 1.5 चमचा टाकला आहे आणि 1 ग्लास पाणी टाकलं आहे फॉर 1:1 रेशो. फर्मेंटेशन नंतर बॅटरमध्ये खूपच छान एअर पॉकेट्स तयार होतात. तेच सिक्रेट आहे या फ्लफी ढोकळ्याचं. सो आपण हे छान मिक्स करून घेऊयात. हे अशीच कन्सिस्टन्सी असली पाहिजे एकदम. दिस स्टेप वर्क्स लाईक मॅजिक. समजा फर्मेंट छान झालं ना तर ढोकळा एकदम परफेक्ट बनतो. आता मी स्टीमरच्या ऐवजी कुकर वापरते. तुम्ही कढई पण वापरू शकता. सो मी कुकर घेतलाय आणि त्यात एक स्टँड ठेवला आणि खाली पाणी ठेवलंय. खूप पाणी पण नाही ठेवायचं, थोडंसंच ठेवायचं. त्यानंतर या भांड्यात मी ढोकळा लावणार आहे. सो याला पूर्ण तेलाने चांगलं ग्रीस करून घेतलंय. आता मी हे 2.5 वाटी बॅटर टाकणार आहे कारण की हा फुगतो ना, म्हणून खूप बॅटर पण नको. आणि एक सॅशेट मी इनोचं घेतलं आहे. चांगलं मिक्स करून आपण हे 15 मिनटं स्टीम करूयात ऑन मीडियम फ्लेम. I have fresh godlimba at home, so I am using freshly plucked godlimba today for the तडका. सो आपला ढोकळा तयार झाला आहे अँड दिस इज हाऊ इट लुक्स. एकदम गरम गरम. आपण याला थोडा वेळ थंड करायला ठेवूया. तोपर्यंत आपण तडका किंवा फोडणी तयार करू. सो हीट सम ऑइल, ॲड मस्टर्ड सीड्स आणि मी तीळ पण टाकले आहेत थोडेसे आणि गोडलिंब एकदम फ्रेशवाला. सो ही फोडणी तयार आहे आणि वरनू वरनं गार्निशिंगसाठी मी कोथिंबीर आणि ओलं खोबरं मिक्स केलं आहे, ओलं खोबरं किसून. आता ढोकळा थंड झाल्यावर आपण त्याचे काप करून घेऊया आणि ती फोडणी छान पसरवू. ट्रस्ट मी, फ्रेश करी लीव्स मेक अ ह्यूज डिफरन्स इन फ्लेवर. Honestly, this is the kind of recipe that looks impressive, but it actually is so simple to make at home. आणि आपण याला मस्त असं कोथिंबीर आणि खोबऱ्याने गार्निश करूया. जस्ट लुक ॲट दिस ब्युटी, सॉफ्ट, फ्लफी, perfectly spongy and loaded with flavors. So this homemade dhokla is cheaper, softer and made with extra love and zero delivery charges. So yeah, that's it for today. Enjoy your dhokla.